चला रमेश पाटील जरा लवकर, कारण की 5 ओव्हरची मॅच जर खेळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळेला सुद्धा महत्त्व द्यावं लागेल. चला फलंदाज पाठवायचे स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदप. अंतिम सामना असेल स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदप आणि त्यांच्या विरुद्ध. सामना 5 षटकांचा असेल आडोली विरुद्ध. मेगा फायनलचा सामना. त्याच्या दिवसातील शेवटची मॅच मेगा फायनलची मॅच आहे. एका बाजूला तुम्ही पाहतायत आडोली संघ ज्यांनी खूप चांगला खेळ केला आहे आणि त्यांना सपोर्ट सुद्धा तेवढाच आहे. पप्पू भाने, प्रभाकर भाने, हर्षद सुद्धा आलेत. काल हर्षदने एक रिव्हर्सचा फटका बाळू तू पाहिला असताना खरंच तुझ्या अस्मरणी राहिला असता आणि चौकार गेला होता. मी पहिल्यांदा हर्षदला रिव्हर्स खेळताना पाहिला आणि तोही खूप चांगला फटका होता. त्यामुळे आपण आजच्या दिवसातील शेवटची बॅच आडोली संघ नाणेफेकी जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सुनील पहिले षटक घेऊन येत आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिजे मधुकर, ज्याने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडलाय. स्ट्राईक एंडला नितीन आहेत. चला मैदानात कोणी जाऊ नका, थोडं सहकार्य करा. पंच सामना सुरू होते. 25 मिनिटाचा अवधी असेल. पहिले षटक घेऊन गोलंदाज सुनील. गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नगरसेविका चषकाची मेगा फायनल. पहिला चेंडू मधुकरच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून पहिला हल्ला चढवलाय. षटकार. धन्यवाद डीजे. लक्षात घ्या चेंडू 5 षटकांचा जरी सामना असेल, चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच दिला जाईल. मॅच चेंडू मात्र आलेला आहे. अजून एक धमाका. मधुकर पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. संतोष भाने यांच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आडोली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. तर 3 सामन्यामध्ये 92 धावा आणि 12 104 धावा. जरा जोरदार टाळ्या होत्या मधुकर पाटील साठी.
या स्पर्धेत तब्बल 104 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मधुकर पाटील यांना मिळाली होती. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धापल धावा लागतात त्या 13. काय अफलातून फलंदाजी आपण पाहतोय, कारण की 40+ खेळाडू कुठेही मागे नाहीये. 100+ धावा तेही बनवू शकतात. 4 सामन्यांमध्ये 105 धावा आतापर्यंत मधुकर पाटीलने बनवल्यात. एक बाईक ऑलरेडी त्यांना मिळाली. इथे ब्लॉक होलचा चेंडू होता आणि फलंदाज नितीन स्ट्राईक एंडला आहेत. जे एक चांगले जय पवार, सुभाष पाटील पॅनलचे एक चांगले पंच सुद्धा आहेत आणि तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. 13 धावा धापल कधी लागल्यात. इथे मात्र बॅटची एज लागली हेच पंच सांगतायत. खूप चांगली भूमिका राहिली आजच्या दिवसामध्ये. आपण 2 दिवसामध्ये पाहिलं तर सुनील भोईर जे पिसिरुजे आणि स्क्वेअर लेगचे पंच दशरथ सोरखादे जे दावडीचे आहेत. खूप चांगली भूमिका पंचांची राहिली 2 दिवस. धावसंख्या 14. सुनील राईट मोर द विकेट. मधुकर साठी कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मिळेल फक्त सिंगल. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागल्या त्या 15. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात सुनील यांनी धावा खर्च केल्या त्या 15. खरे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात 12-13 धावा तुम्हाला पाहायलाच मिळतात. धावसंख्या 15. क्रिकेट खेळामध्ये बाळू पडील तर योगेश भाने यांच्याकडनं सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत आडोली संघाच्या गोलंदाजांना. आणि ज्यावेळी फलंदाजीला येतील त्यावेळी सलग 3 षटकांसाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संतोष भाने यांच्याकडनं सुद्धा एक कॅश प्राइज आहे. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी मधुकर पाटीलच्या बॅटमधून. अजून एक चौकार. धन्यवाद डीजे. मधुकर पाटीलच्या बॅटमधून फक्त आणि फक्त तुम्हाला धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 19 धावा धावती लागल्या आहेत. मधुकर पाटीलला थांबवणं थोडंसं कठीण झालं या स्पर्धेमध्ये सर्वच संघांना. इथे मात्र पंच सांगतात लिस्ट आमच्या बाहेर आहे. धावसंख्या ती 19. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकात गोलंदाज आले ते अनिल. हॅट्रिकसाठी तुम्ही पाहताय संतोष भाने यांच्याकडनं 1000 रुपये. योगेश भाने आडवली यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये, म्हणजे 2000 रुपये हॅट्रिकसाठी. ते मात्र फुल टॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. क्षेत्ररक्षक जज करतायत. आणि काय घडलंय. झेल कोणाचा सुटलाय तर मधुकर पाटीलचा, ज्याने या स्पर्धेत तब्बल 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत. 1 धाव इथे ऍड होते. धावसंख्या 20. 20 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. धावसंख्या 20. राईट मोर द विकेट. फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल. अप्रतिम झेल टिपला अनिलने. आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. हा लागणारा पहिला धक्का स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाला.
धावसंख्या 20. फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं भरपूर कठीण असतो. बॉल रिलीज करणं, त्यानंतर चेंडूकडे अचूक लक्ष ठेवणं आणि खूप चांगला झेल टिपलाय. मॅच फिनिशर सुद्धा आपण बाळू भरपूर पाहिलेत. मात्र बाळू आपल्याला मारुती सिरीजसाठी सायकल आपण पाहतोय. बघा त्याने कोण ही सायकल आजच्या दिवसात घरी घेऊन जाईल. 40+ माध्यमामध्ये ऑलरेडी एक बाईक संदप गावामध्ये गेली. मधुकर पाटीलला ती बाईक मिळाली होती प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. इथे मात्र चांगला चेंडू होता, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि मधुकरने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव तो सहज वेगाने पूर्ण करतोय. धावसंख्या 22. 5 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. धावफल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर SPL संदप प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा झाली. त्यावेळी सुद्धा सगळ्या खेळाडूंना संधी मिळाली होती आणि त्या सरावाचा फायदा तुम्हाला टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, मात्र ते बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. जरा स्पीडअप करा, कारण की आडोली संघ तुम्हाला दुसऱ्या सतत फलंदाजी करायची हे लक्षात ठेवा. कोणत्याही खेळाडूवरती संघावरती अन्याय होईल असं आपल्याला करायचं नाही, कारण की उजेडातच मॅच होणं खूप गरजेचं आहे. तर 26 धावा झाल्यात. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप. सातत्याने आपण रेग्युलर संघ सुद्धा आपण पाहतोय मानवच्या नावाने खेळतो असतो, कारण की एक निश्चय चाहता आणि खूप मोठा सपोर्टर होता मानव या संघाचा. आज आपल्यामध्ये नाही आहे, मात्र त्याच्या नावाने रेग्युलर संघ सुद्धा खेळतो. ज्या प्रकारे खुल्या गटात तुम्ही विक्रांतगिरी प्रतिष्ठान हाही संघ पाहता. सलग 2 वर्ष मिस्टर GTC. आपण थोडंसं आतमध्ये यायचंय. जल्पेश भोईर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच सुनील भोईर यांचा इशारा येतो, वाईटचा इशारा येतो. गोलंदाज सुनील भान आहेत, पंच सुनील भोईर आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 27. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय मधुकरच्या बॅटमधून. अजून एक षटकार. धन्यवाद डीजे. जी 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत सुद्धा पहिला क्रमांक स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघाने पटकावला होता. अनेक स्पर्धा संदप संघाने सुद्धा जिंकल्या आहेत. विनोद सरका अनुभवी खेळाडू सुद्धा त्यांच्या संघामध्ये. 5 षटकांची मॅच आहे, जरा असं स्पीडअप करा थोडं. धावसंख्या 33. आणि मधुकरला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. सुनील इथे मात्र वेगवान चेंडू होता. फलंदाज तर बीट झाले, यष्टिरक्षक सुद्धा बीट झालेत. बाईकच्या स्वरूपात एक धाव. यष्टिरक्षक ज्यावेळी कमरेवर हात दिला असं वाटलं की झेल सुटलाय की काय. धावसंख्या 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र बॉटोमॅनचा वापर केलाय लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये संदीप. धावसंख्या 35. थोडंसं फास्ट खेळायचंय. तिसरं षटक मार्गस्थ कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या 35. नाही बाळू सोनू मात्रे यांनी हॅलोजनची सुद्धा व्यवस्था केली. थोडेसे घाबरले सोनू मात्रे. अजून एक धमाका. मधुकरला थांबवणं आता थोडंसं कठीण झालं आडवली संघाला. हा मिडविकेटच्या वरून षटकार. धावसंख्या 41. 2 to go. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
बाळू पाटील सुद्धा चर्चा करतायत मिस्टर GTC सोबत. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार 4 धावांसाठी. पंचेचाळीस धावा झालेत. प्रवीण पाटील यांनी बारावा खेळू असं पाठवलं की सांगतात की आधी 36 होत्या, म्हणजे बारावा खेळू सुद्धा भरपूर हुशार आहे संदर्भ संघाचा. इथे मात्र धावा मिळतात त्या 2 आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धापालकोती लागल्यात. पाणी घेऊन जायचं मैदानात तर नको नसेल पाहिजे तर लगेच मॅच सुरू करा, कारण की 5 षटक पाहिजे आहेत. गोलंदाज फलंदाजाला पाहिजे ते जायचं लवकर. डीजे पाच षटकांचा सामना आहे. मात्र 4थं षटक घेऊन येत आहेत. आमचे डॉट चेंडू चेंडू हवेत होता बराच वेळ. क्षेत्ररक्षक थोडासा वेग घेत आहेत, बघायचं आहे. 2 धावा तर पूर्ण आल्यात. धावसंख्या 49. 4थं षटक मार्गस आहे. धावसंख्या 49. धावा झाल्यात. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप ऑफिशियल पंच सुद्धा असं आमचे. संदप म्हटल्यानंतर सुभाष पाटील इनसाइड आउटच्या माध्यमातून अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमा पार. 50 कंप्लीट. 53 धावा धापल करू दी. इथे मात्र सुरेख फटका बाळूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल का आणि चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 57 धावा धापाल कधी लागल्यात स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाच्या. अविनाश पाटील यांचं आगमन होते, त्यानंतर मनोज म्हात्रे यांचे आगमन झालंय. चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक जज करतायत तोपर्यंत 2 धावा मिळतील. दोन्ही धावसंघ पुढे सरकेल. धावबलका धावा लागल्या त्या 59. यायचे मनोज म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. वन टू गो. धावसंघ 59. पास्कार. इथे मात्र हलकसा अपील आणि फलंदाज बाद होईल. इथे सतीशची खेळी समाप्त. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज विनोद पाटील येत आहेत. संघ नाईक. 59. विनोद पाटील येत आहेत कॅप्टन. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघा, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 40+ खेळाडूंना सुद्धा बळूआ 5 षटके सामने खेळायला मिळत आहेत. शेवटचं षटक होत आहेत. गोलंदाज संदीप. 12 चेंडूचा खेळ केला. वैयक्तिक 37 धावांवरती खेळतात फलंदाज मधुकर पाटील. आणि बघाचे अर्धशतक ठोकतायत का ते. संघाची धावसंख्या 59 मधल्या 37 धावा ह्या मधुकर पाटीलच्या आहेत. रमेश पाटील सुद्धा आलेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. संदीपचे एक जबरदस्त क्रिकेटर मध्ये या चेंडूने फसवलं नवापाडा संघाला. गती परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. गतीने जेवढे चेंडू येतात त्यावर मोठे फटके येतात. पंडित पाटील मात्र ज्यावेळी चेंडूची गती कमी केली जाते नक्कीच फलंदाज बीट होतात. आणि मधुकर सारखा फलंदाज बीट झालाय ज्याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली. संदीप राईट मोर द विकेट. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. संदीप चांगली गोलंदाजी केली आज आतापर्यंत या स्पर्धेत. 59 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 षटकांची लढत आहे. 60 ते 65 धावा परंतु नक्कीच थांबवलं तर नक्कीच धावांचा पाठलाग करूही शकेल आडवली संघ. सलग 3 षटकार विकेट हॅट्रिकसाठी योगेश भाने यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आडवली संघासाठी दोन्ही इनिंगसाठी. गोलंदाजी करत असताना सुद्धा आणि ज्यावेळी त्यांची फलंदाजी येईल त्यावेळी 3 षटकारांसाठी योगेश भाने यांच्याकडनं 1000 रुपये. इथे मात्र यष्टिरक्षक बीट होत आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्या 60. 38 धावांवरती खेळतात मधुकर पाटील. 60 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मधुकर वैयक्तिक 38 धावांवरती खेळतात. या स्पर्धेत तब्बल 130 धावा मधुकर पाटील यांनी कुठल्या आहेत. काल 170 धावा आम्ही पाहिल्या. इथे मात्र पुन्हा फसवा चेंडू होता. नक्कीच ह्या चेंडूवरती फटके खेळणं थोडंसं कठीण झालंय बाळू, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा हेच चित्र तुम्ही पाहिलं. बाळा बोराटे सुद्धा बाद झाले अशा चेंडूवरती. त्यानंतर उमेश जाधव बाद झाले. तिथून खऱ्या अर्थाने मॅचला कलाटणी मिळाली. नवापाडाचा पल्ला थोडासा भारी वाटत होता. बाळू 12 चेंडू 20 धावांनी जवळजवळ हवेच्या एंडने गोलंदाजी केली संदीपने त्यावेळी आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्यात एक चौकार शेवटचा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत म्हणून ते फक्त प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या वरून षटकार. धन्यवाद डीजे. तर मधुकर पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. वैयक्तिक 44 धावांमध्ये खेळतोय आणि 1 चेंडू बाकी. या चेंडूची जर षटकार आला तर नक्कीच 50 कंप्लीट होईल मधुकरची. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि 44 धावांवरती बाद होत आहेत मधुकर. हरकत नाहीये. मात्र वैयक्तिक 44 धावा कुठल्या आहेत फलंदाज मधुकर पाटीलने आणि धावा झाल्यात त्या 67. 68 धावांचं टार्गेट आहे. टीम अडुल या संघासमोर 68 धावांचं लक्ष 30 चेंडू मध्ये.
एकवीरा 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 माऊली आगरी कोल्यांना पावली DJ Sandy in the mix आगरी कोल्यांच्या प्रमोदाचा सण आयलाय यो नवरात्रीचा आई उदे 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 बिळली ललकारी धन्यवाद डीजे. तर चला फलंदाज लगेच पाठवायचे. आडोली संघ 68 धावांचं लक्ष आहे. तर रवींद्र ठाकूर यांचा इथे सत्कार केला जाईल. मुकेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते रवींद्र ठाकूर यांचा इथे सत्कार करायचे. तर यायचे रवींद्र ठाकूर, आपला इथे सत्कार केला जाईल. टॉस बॉक्समध्ये यायचे रवींद्र ठाकूर. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार केला जाईल. 68 धावांचं लक्ष आहे. संदप संघाला शुभेच्छा सुद्धा आल्या. आमचे ऑफिशियल पंच संदपचे सुभाष पाटील, एक काळ त्यांनी गाजवले, आजही चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता. रमेश पाटील सुद्धा आलेत आमचे मित्र सपोर्ट करण्यासाठी. आणि संदप संघाला सुद्धा भरपूर सपोर्ट आहे. प्रथमेश पाटील असतील, संदपचे निनाद सुद्धा मला वाटतं आलेत. त्यांचे हार्दिक स्वागत. निनाद जबरदस्त खेळ केलाय. मधुकर पाटील तब्बल 136 धावा. रेग्युलर खेळाडूंकडनं सुद्धा एवढ्या धावा आपल्याला पाहायला मिळत नाही. आता 40 प्लसचे खेळाडू सुद्धा 100 पेक्षा जास्त धावा कुठतायत 4 मॅचमध्ये. संतोष भाने यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये आणि योगेश भाने यांच्याकडनं सुद्धा सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं आहे. 68 धावांचं लक्ष आहे. जाऊया आपण शेवटच्या सत्रामध्ये. जसा सामना सुरू होईल आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक, घारवीचे एक अप्रतिम समालोचक पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद नितीन काळन. तर सामना आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय तो स्वर्गीय मानव पाटील 11 संदप विपक्ष आडिवली. बघा दोन्ही पंचांनी विनंती असेल, आमचे सुनील भोईर आणि दशरथ सोरकर यांनी विनंती असेल, बघा शेवटचा सामना आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला संदप संघाला तुम्ही विनंती करा, सूचना करा की सहकार्य करा. जसं सहकार्य आडिवली संघाने केलं तसं संदप संघाला विनंती असेल सहकार्य करायचं आहे. कारण मेगा फायनलचा सामना इथं रंगतोय तो संदप विपक्ष आडिवली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना संदप संघानं धाबा कुठल्या 67 आणि 68 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय त्या आडिवली संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतो नेहमीप्रमाणे, एका बाजूला आपण पाहतो शरद, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संदीप. एक चांगली सलामीची जोडी. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होत आहेत मधुकर पाटील. तर सामन्याला इथं सुरुवात होते. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपण पाहतो गोलंदाज मधुकर पाटीलच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने मधुकर पाटील गोलंदाजी करत असतात. मात्र फलंदाजांना संधी असते, गोलंदाजावर थोडं जसं दडपण असतं. मात्र मधुकर पाटील चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र लाईन पाहिली जाते, वाईट चेंडूचा इशारा केला जातो. आमचे पंच सुनील भोईर मॅन फ्रॉम पिसिवलीच्या माध्यमातून चांगली कामगिरी, 2 पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज. इथे मात्र लो फुलटा चेंडू, ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. सीमा रेषेवर आपण पाहतो सचिन पाटील क्षेत्ररक्षक, एकाच हाताने चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 3. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली संदप संघाच्या फलंदाजांनी, विशेष करून कौतुक करावं लागेल. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 136 धावा कुठल्या, तोच गोलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो. फलंदाज मधुकर पाटीलच्या बॅटमधनं आतापर्यंत 3ऱ्या पंचांची मागणी केली आयोजकांच्या वतीनं ताबडतोब. बघा सोनू किंवा आमचे शिवाजी जोशी असतील,
महेश पाटील असतील. हरकत नाहीये, लक्ष नव्हतं शिवाजी यांचं, हरकत नाहीये. सिनियर क्रिकेटपटू आहेत. तीन धाबा आपण पाहतो धावफलकावर 68 धाबांचं लक्ष असताना मात्र दुसऱ्या सत्रामध्ये लक्षाचा पाठलाग करतो आडिवली संघ. मात्र सलामीची जोडी फार महत्त्वाची असेल. ही दोन फलंदाज आपण पाहतो सातत्यानं शरद आणि संदीप ही जोडी, या जोडीनं जर या फलंदाजांनी धावफलक खालचा ठेवला, प्रति षटकामध्ये सरासरी राखली तर नक्कीच या धावसंख्येचा पाठलाग चांगल्या रीतीने करू शकतो आडिवली संघ. गोलंदाज मधुकर पाटील राईट मोवर विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू, सातत्याने खोलट टप्प्याचा चेंडू, नोचा इशारा केला गोल आपण पाहतोय पंचांनी. आणि इथं मात्र विचार करावा लागेल तो संघाला. तर इथं स्पर्धेचा नियम आपण सातत्यानं पाहत असतो, 40+ स्पर्धेचा नियम. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय तर अशा पद्धतीनं हा गोलंदाज आता मात्र, चला शिवाजी जोशी या निर्णय तुमचा झालाय. हा गोलंदाज आता या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. मात्र हा चेंडू फ्री हिट असेल, गोलंदाज मात्र तुम्हाला दुसरा वापरावा लागेल. बिनबाद 5 अशी धावसंख्या. 2 मिनिटं थांबा. आयोजक जरा येत आहेत मैदानाच्या बाहेर, आमचे शिवाजी जोशी येत आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती असेल. गोलंदाज सज्ज होतात. विनोद पाटील राईट मोवर द विकेट. इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक रमेश पाटील यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल इथं कंप्लीट केली जाते. धाबा आपण पाहतो धावफलकावर 6 धाबा. 68 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 3 चेंडू आपण पाहिले या षटकामध्ये. धाबा आपण पाहतो धावफलकावर 6. पॉवर प्लेचा योग्य वापर गोलंदाजाने आपण पाहतोय. विनोद पाटील राईट मोवर विकेट सज्ज होत आहेत. इथे मात्र अपील केली जाते, मात्र पंचांनी पाहिले. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. बिग विकेट. संदीप बाद होत आहेत. धन्यवाद डीजे. संघनायकाची जबाबदारी भूमिका आपण पाहतो. संघनायक विनोद पाटील षटक हाताळत आहेत, कारण आपला गोलंदाज बाद झाल्यानंतर इथे जबाबदारी उचलली संघनायक विनोद पाटील यांनी. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये. फलंदाज बाद झाले. संदीप बाने माघारी परत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज भास्कर बाने. विनोद पाटील राईट मोवर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पहिल्या सत्रामध्ये लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते. आमचे पंच आपण पाहतोय सुनील भोईर मॅन फ्रॉम पिसिवले. चांगली कामगिरी सातत्याने गेल्या 2 दिवस. आमचे दुसरे पंच आपण पाहतो दशरथ सोरखादे मॅन फ्रॉम दावडी. 7 धावा आपण पाहतो धावफलकावर. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो आडिवली संघ. इथे स्ट्राईक एंडला आपण पाहतो शरद भाने. एक बाद 7 अशी धावसंख्या. विनोद पाटील राईट मोवर द विकेट. इथं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वारंवार फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. चांगली गोलंदाजी. सिंगल कंप्लीट केली जाते. षटक संपते. इथं पहिलं धाबा आपण पाहतो धावफलकावर. 1 बाद 8 धावा. डीजे. शिंगाला मासा नवरा जायला गो, शिंगाला मासा नवरा जायला गो, निवटे मांडवन गो, मांडवन गो, मांडवन उऱ्या मारे ना निवटे मांडवन गो, मांडवन गो, मांडवन उऱ्या मारे.
डीजे. तर इथं दोन पंच आमचे सुनील भोईर पिशिवले आणि दशरथ सोरखाते दावडे यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार मानतोय, कारण 2 दिवस सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पंच म्हणून आपण पाहतोय. तर त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय. बघा संदर्भ संघाला आयोजक विनंती करतात, गुणलेखक आम्हाला सूचना करतात, तुमचा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. संदर्भ संघाला विनंती असेल. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज आपण पाहतो डावखुरी गोलंदाज गिरीश पाटील. स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचे फलंदाज शरद बाने. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय. सचिन पाटील येतात चेंडू खाली, चांगले क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत. दुसरी धाव येते धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचते ती 10 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 68 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या सत्रामध्ये मधुकर पाटील फलंदाजाच्या फलंदाजीच्या जोरावर 68 धावांचं लक्ष ठेवलं संदर्भ संघानं. त्या लक्षाचा पाठलाग मात्र इथं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी. फ्रंटफुटला पुढे सरकलं, फुलटॉ चेंडू बनवला. शशांक पाटील चेंडू खाली येतात, चेंडू फेक चांगली केली जाते. गोलंदाज चेंडू गॅदर करतो तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून 2 दिवसाची स्पर्धा, 40+ स्पर्धा. 16 संघांनी या संघात स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि 2 चांगले संघ अंतिम सामन्यामध्ये एकमेकांची 2 हात करतायत. लाईन चुकीची गोलंदाज गिरीश पाटील यांच्या माध्यमातून पंचांनी चेंडू स्क्वेअर घोषित केलाय, व्हाईटचा इशारा केला. अवांतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना 68 धावांचं लक्ष असताना फक्त 12 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू नो मॅटलँड मध्ये पडेल की झेल होईल पाहायचाय. सतीश यांचं कौतुक करावं लागेल. सुरेख झेल दूरवरनं आले, स्वतःला सावरलं आणि इथं दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद होत आहेत. भास्कर बाने बॅक टू पॅव्हिलियन. धावांवर 2 गडी बाद झाले. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर शरद बाने, दुसरे सहकारी आपण पाहतो किशोर बाने. मात्र इथं अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो संदर्भ संघाच्या माध्यमातून गिरीश पाटील सज्ज होत आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय, वेगाने शशांक पुढे सरकलेत. मात्र इथं कौतुक करावं लागेल ते रमेश पाटील यांचं, त्यांनी येऊन दूरवरनं इथे झेल टिपलाय. लागोपाठ दुसरा धक्का, एकूण गडी बाद झाले ते 3 आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 12 धावा. बघा विजय मात्रे जरा लक्ष द्या. आम्ही थांबल्यानंतर तुम्ही संगीत चालू करा. 2 दिवस तुम्ही चांगलं सहकार्य केले, फक्त शेवटच्या सामन्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. तीन बाद 12 अशी अवस्था आपण पाहतो. बिकट अवस्था करून ठेवले गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले होते विनोद पाटील, धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने फक्त 8. आणि दुसऱ्या षटकामध्ये डावखुरी गोलंदाज आपण पाहतोय. संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज गिरीश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मात्र फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात जगदीश पाटील. मात्र इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचतात गोविंद. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पोहोचते ती 13 धावसंख्या. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. सांघिक कामगिरी उंचावताना दिसतोय संदर्भ संघ. पहिल्या सत्रामध्ये 17 चेंडूचा सामना केला. धावा कुठल्या तब्बल 44. तोच फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत स्पर्धेमध्ये 136 धावा कुठल्या मधुकर पाटील या फलंदाजानं. खोल टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला किरण पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. सांघिक कामगिरी उंचावताना शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतो संदर्भ संघाला इथं षटक संपते ते दुसरं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 बाद 14 धावा. डीजे
धन्यवाद डीजे. तो 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतो. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14. मात्र उर्वरित समीकरण असेल 3 षटकं बाकी, 18 चेंडू शिल्लक, धावांची गरज असेल ती 54. चेसिंग कंपल्सरी असेल. सातत्याने आम्ही स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून सांगत आलो 40+ स्पर्धा म्हटलं की इथं टॉस आणि विकेटला महत्त्व नसतं. सातत्यानं चेसिंग कंपल्सरी हा नियम असतो 40+ स्पर्धेमध्ये. तर गोलंदाज सज्ज होतात. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन फिरकी गोलंदाज प्रवीण पाटीलचा वापर केला संघनायक विनोद पाटीलनं. स्टॅकेटला आपण पाहतो फलंदाज गोविंद भाने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी किशोर भाने. आता इथून मात्र आडिवली संघाच्या 2 फलंदाजांना संघर्षाला सुरुवात करावी लागेल. 18 चेंडू 54 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात प्रवीण पाटील. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यशच्या उद्वास्त. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज गोविंद बॅक टू पॅव्हिलियन. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. धन्यवाद डीजे. 2 मुख्य फलंदाज माघारी परतल्यानंतर आपण पाहिलं शरद बाने आणि संदीप बाने माघारी परतल्यानंतर मात्र इथं आडवली संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. त्याला कारण संदप संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते विनोद पाटील, धावा खर्च केल्या फक्त 8. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते गिरीश पाटील, धावा खर्च केल्या फक्त 6. तर 2 षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या 14. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केले तर गोलंदाज प्रवीण पाटीलनं. 17 चेंडू 54 धावांचं समीकरण. इथं मात्र लक्ष कठीण होत चाललंय आडवली संघासाठी. इथून मात्र कोणत्या या 2 फलंदाजांनी आपण पाहतो नवीन फलंदाज सुनील भाने आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी किशोर भाने. या 2 फलंदाजांना मात्र जबाबदारी उचलून इथून फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा सज्ज होतात प्रवीण पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात. लो पुलटा चेंडू अपील केली जाते. मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक सचिन पाटील चेंडू उचलून फेकेपर्यंत पंचांनी लेग बायचा इशारा केला. 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ते एकूण धावसंख्या 16 धावा. गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून 16 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 68 धावांचं मात्र तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केली. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय. शैली वादग्रस्त आढळते फलंदाजांना. मात्र इथं आमचे तिसरे पंच आपण पाहतो आयोजक शिवाजी जोशी येत आहेत. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत प्रवीण पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कोलर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतात. कार्पेटच्या माध्यमातून पहिली धाव वेगाने पूर्ण केली. सतीश पाटील वेगाने येतात. चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं मात्र बॅकिंग नाही आहे. बॅकिंग केली जाते ती क्षेत्ररक्षक गिरीश पाटील यांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 18 धावा. प्रवीण पाटील पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 8. दुसऱ्या षटकात धावा आपण पाहिल्या 6. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या फक्त 14. आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण पाटील हा डावखुरा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. फ्रंटफुटला पुढे सरकले. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांना. आपण सीमारेषेवर पाहतो शशांक पाटील. तोपर्यंत फलंदाज
2 धावा त्या धाव फलकावर. बघा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं. क्षेत्ररक्षक आपण पाहतो शशांक पाटील यांच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 20 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. डावखुरे गोलंदाज नेहमीच अँगल बनवून गोलंदाजी करत असतात. लेग बॅकच्या स्वरूपात 1 धाव येते. षटक संपतं इथं 3रं. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. धन्यवाद डीजे. तर गुणलेखक म्हणून या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम चांगली कामगिरी केली ते आमचे अक्षय भोईर, जय पाटील, नितीन जोशी, सतीश म्हात्रे, नवापाडा, विशाल पाटील, जयदीप भोईर, जयदीप जोशी या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. आमचे GTCचे मेंबर्स प्रथमेश गायकर, छोटू म्हात्रे, सूरज जाधव, सुमित भोईर, यश ठाकूर या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आमचे 2 समालोचक बाळू पाटील सागाव आणि आमचे सहकारी नितीन कारण आजदे यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. चांगली कामगिरी गेल्या 2 दिवस सातत्याने समालोचक म्हणून. आणि DJ साऊंड 3 स्क्वेअर साऊंड देवीचा पाडा भारत म्हात्रे, आमचे ऑपरेटर विजय म्हात्रे मोठागाव यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. तर सर्वांचा आम्ही इथं आभार व्यक्त केला. आयोजकांच्या वतीनं एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेविका 40+ क्रिकेट स्पर्धा जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. बारा चेंडू 47 धावांचं मोठं लक्ष. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज सुनील बाने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गोलंदाज सज्ज होत आहेत शशांक पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटॉ चेंडू फटका पाचलाय. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक सचिन पाटील यांनी मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर तोपर्यंत 3ऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि रमेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. आणि यष्टीरक्षक जगदीश पाटील यांनी आपलं काम पूर्ण केलं. फलंदाज इथं बाद होत आहेत धावचीच्या स्वरूपात. सुनील बाने बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तर आदरणीय रमेश पाटील आणि आदरणीय रमेश ठाकूर यांना विनंती असेल आयोजकाच्या वतीनं या व्यासपीठावर आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि गुरुराज गोटे यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो आयोजकांच्या वतीनं. रामकृष्ण माने नवीन फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 11 चेंडू 47 धावांचं समीकरण. इथं मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज शशांक पाटीलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथं मात्र दिशा भरकटले. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला जातोय. चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरनं येऊन चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 25 धावा. अजूनही 43 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 9. शशांक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सातत्याने योग्य दिशा अचूक टप्प्यावर मारा केला जातोय. पहिल्या सत्रामध्ये 17 चेंडूंमध्ये वादळी विस्फोटक फलंदाजी केली. फलंदाज मधुकर पाटीलनं चांगली धावसंख्या उभारली 67 आणि 68 धावांचं लक्ष दिल्यानंतर इथं दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी. बॅकफुटला गेले. ऑफ साईडला प्रयत्न करतात फलंदाज. इथं मात्र सतीश पाटील बीट होतात. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. संघर्षमय चौकार येतोय. डोंबिवलीचे संदेश पाटील दादाचा विश्वास. पोरही केलं ती बिंदास. पोरही केलं ती बिंदास. पोरही केलं ती बिंदास. सूरज जोश. धन्यवाद डीजे. धन्यवाद विजय मात्रे. शशांक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट.
अतिशय चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपतं इथं. चौथं धावा आपण पाहतो धाव फलकावर 29, गरज असेल ती 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. जोशी मंगेश भोईर निखिल पाटील हो बघा झाले सपोर्टर, बघा झाले सपोर्टर, बघा झाले सपोर्टर. सागर ठाकूर कुणाल पाटील सुरज जोशी मंगेश भोईर लागले सपोर्ट करायला, लागले सपोर्ट करायला. आमचे जुने डोंबिवलीचे गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघा. सात चेंडू 39 धावांची गरज. शेवटचे षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होता प्रवीण पाटील. तर या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय ते मुकेश पाटील, आदरणीय मुकेश पाटील, पिंट्या पाटील, जयसिंग पाटील, मुकेश जोशी, प्रकाश नाईक, अजय खारे मोठागाव, प्रभू पवार, शिवाजी जोशी, प्रसाद जोशी, विजय भोईर, रमेश ठाकूर, मनोज पाटील, राजू पाटील, विजय म्हात्रे जुनी डोंबिवली, रघुनाथ ठाकूर, आशिष म्हात्रे मोठागाव, प्रकाश गोटे, सागर ठाकूर, अमित पाटील, आशिष मुंडे, अविनाश प्रकाश म्हात्रे, बाबू पाटील, रुपेश नाईक आणि कृष्णा पाटील या सर्वांचं, या सर्व मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. तर आदरणीय प्रमोद पाटील जुनी डोंबिवली यांना विनंती असेल, आयोजक महेश पाटील तुम्हाला आमंत्रित करतायत या व्यासपीठावर. तर आदरणीय प्रमोद पाटील कुठे असाल तर या, आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. तर विजय पाटील आणि पिंट्या पाटील संदप यांना सुद्धा आमंत्रित करतायत आयोजक. तुम्हाला सुद्धा विनंती असेल या व्यासपीठावर, विजय पाटील आणि पिंट्या पाटील. इथं विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघ आणि इथं पूर्णपणे सामना आपल्या अवाक्यात आणून ठेवला. सांघिक कामगिरी उंचावली होती संदप संघाने. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, 17 चेंडूंमध्ये 44 धावा कुठल्या मधुकर पाटील या फलंदाजाने आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून दिल्यानंतर गोलंदाजांनी त्या धावांचं मोल जाणलं आणि चांगली गोलंदाजी करून या स्पर्धेचा चॅम्पियन विजेता संघ ठरण्याच्या दिशेने वाटचाल करतो तो संदप संघ. गोलंदाज सज्ज होतात प्रवीण पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्कर चेंडू खोलवर टप्पाचा मारा केला जातो. सतीश पाटील चेंडूवर येतात, चांगले क्षेत्ररक्षण, चेंडू फेक करेपर्यंत अचूक चेंडू फेक करण्याचा प्रयत्न, मात्र इथं संगणक विनोद पाटील बॅकिंगसाठी येतात. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. 38 धावांची अजूनही गरज असेल, चेंडू शिल्लक असतील 3. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत का पाहायचं, अपील केली जाते. मात्र पंचांनी इथं फलंदाजाला नाबाद ठरलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, मात्र तोपर्यंत सिंगल कंप्लीट. 2 चेंडू 37 धावांची गरज. लेग बायचा इशारा करतात पंच सुनील भोईर आणि आयोजक आमचे महेश पाटील, सोनू म्हात्रे, शिवाजी जोशी आणि पिंट्या पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. गेल्या 2 दिवस त्यांनी आम्हाला इथं समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. बघा दोन्ही पंचांना विनंती असेल, सुनील भोईर आणि दशरथ सोरखादे, कोणत्याही खेळाडूला स्टंपला हात लावून देऊ नका. विजयाच्या भरामध्ये ते स्टंप तुम्ही तिथेच ठेवा, विनंती असेल. आणि कॅमेरा आहे बघा, आयोजकांनी सूचना केली कॅमेरा आहे. आमचे पिंट्या पाटील यांनी सूचना केली कॅमेरा आहे बघा. तर इथं सामना जिंकलाय तो स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघानं. स्पर्धेचा चॅम्पियन संघ स्वर्गीय मानव पाटील 11 संदप आणि उपविजेता संघ आडिवली संघ. स्टंप ठेवा तिथंच, आनंद तुम्ही साजरा करा, मात्र स्टंपला हात लावू नका, विनंती असेल.